प्राईम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। खान्देश गोसेवा अंतर्गत गौशाळा मालेगाव रोड धुळेची सर्वसाधारण सभा संपन्न। मोदी ॲट द 9 कार्यक्रमाअंतर्गत भाजप व्यापारी आघाडीचा व्यापारी मेळावा संपन्न। जीएसजी प्लॅटिनम तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। बिल्डर असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक संपन्न आणि धुळे नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। खान्देश गोसेवा श्रमांतर्गत गौशाळा मालेगाव रोड धुळेची सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी संपन्न झाली। सभेत पुढील 3 वर्षासाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली। खान्देश गोसेवा श्रमांतर्गत गौशाळा मालेगाव रोड धुळेची सर्वसाधारण सभा संस्थेच्या मालेगाव रोडवरील कार्यालयाच्या आवारात रविवारी दुपारी अध्यक्ष पवन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सर्वसाधारण सभेत पुढील 3 वर्षासाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली। सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर एकूण 5 विषय घेण्यात आले होते। संस्थेच्या कामकाजाचा आढावाही यावेळी घेण्यात आला। तसेच हिशोब तपासणीसाठी तपासलेल्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाचा अहवाल वाचून कायम करण्यात आला। त्यानंतर संस्थेचे पुढील 3 वर्षासाठीची कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली। यावेळी अध्यक्ष पवन पोद्दार, बनवारी पसारी, विनोद मित्तल, ओमप्रकाश पुरनमल अग्रवाल आदी उपस्थित होते। यांनी स्थापन केलेली 1935 ची खान्देश गोसेवा समांतर्गत गौशाळा सर्वात जुनी गौशाळा धुळ्याची आहे। स्थापन केलेली रामेश्वरजी पोद्दार यांचा मी पडपुत्र आहे। आज मी अध्यक्ष आहे या संस्थेचा। गायींची सेवा हा मुख्य उद्देश आमचा आहे। गायीले विविध पोलीस स्टेशनमधून जाणाऱ्या ज्या कत्तलीला जाणाऱ्या गायी आहेत त्या सगळ्या आम्ही सांभाळ करण्यासाठी स्वीकार करतो व त्यांचे पालनपोषण करतो। 1900 आज वार्षिक सर्वसाधारण सभा होती, त्याच्यात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। सगळे सन्माननीय सदस्य 53 एकूण सभासद आहे आमचे, ते सर्व आज येऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली। आणि एकदम निस्वार्थ भावनेने आम्ही सर्व पोद्दार परिवार करत असतो। भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे मोदी ॲट 9 कार्यक्रमाअंतर्गत व्यापारी संवाद मेळावा हॉटेल कृष्णा येथे संपन्न झाला। भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे मोदी ॲट द 9 कार्यक्रमाअंतर्गत व्यापारी संवाद मेळावा धुळे शहरातील साक्री रोडवरील हॉटेल कृष्णा येथे शनिवारी सायंकाळी संपन्न झाला। प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। प्रास्ताविकात व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हर्षकुमार रेलन यांनी माहिती देताना सांगितले की विश्वगुरू भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाने आपल्याकडे पाठवलेले अमूल्य देणगे आहे। आज त्यांच्या पंतप्रधान कारकिर्दीला 9 वर्ष झाले आहेत। 2014 पूर्वीचा भारत आणि आजचा भारत यातील झालेले बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी ॲट द 9 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। जनधन, मुद्रा योजना, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, उज्ज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत योजना, किसान सन्मान योजना, गरीब कल्याण अन्न योजना अशा 100वर योजनाद्वारे शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचत आहे। आज जीएसटी मासिक कलेक्शन 2 लाख कोटीपर्यंत पोहोचलेले आहे आणि त्यामध्ये व्यापाऱ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे। याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे हर्षकुमार रेलन म्हणाले। मोदी साहेबांना 2014 मध्ये आपण निवडून दिले, 2019 मध्ये 300+ असा भरघोस विजय मिळवून दिला आणि आता 2024 मध्ये 400+ महाविजय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी तयार आहोत अशी ग्वाही देण्यात आली। विशेष अतिथी वीरेंद्र कुकरेजा, महापौर प्रतिभा चौधरी, खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनीही मार्गदर्शन केले। त्यानंतर व्यापाऱ्यांच्या LBT, उघड्यावर मांस विक्री, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना, पुणेकरता विशेष रेल्वे गाडी, मनमाड इंदोर रेल्वे मार्ग इत्यादी प्रश्नांवर मान्यवरांनी उत्तरे दिली। या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, वीरेंद्र कुकरेजा, नितीन बंग, कीर्ती वराडे, रमण गवळी, दयानंद मेहता, यशवंत येवलेकर, सुशील पोपली, सुनील रोनवाल, उमेश जैन, सुनील राजकुमार तनेजा, चंदन रेलन, चेतन मंडोरे, रावसाहेब नांदरे, बंसी जाधव, प्रवीण रेलन, प्रवीण अग्रवाल, रिखब जैन, ललित गर्दे, चेतन दीक्षित, धनंजय रायचूर, महेंद्र सोनार, गौरी पोपली, निशा अग्रवाल आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कुंदनानी तर आभार प्रदर्शन अशोक मेघानी यांनी केले। यांच्या कार्यकाळाला 9 वर्ष झालेली आहेत। या 9 वर्षांमध्ये त्यांनी आपल्या या देशाला, या जगाला जे काही दिलेलं आहे त्याच्याकरता आपण आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सदर अगोदर आपली क्षमा मागतो की आज या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींनी या 9 वर्षात
जो देश चालवला आहे, जी भारताची प्रगती केलेली आहे, त्याबद्दल आपण लोकांना जनजागृती करणे याकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. फार जास्त डिटेलमध्ये मी न जाता त्या योजनांबद्दलची माहिती डॉक्टर साहेब देतील, कुकरेजाजी देतील. पण माझं एवढंच म्हणणं आहे की आपण 2014च्या पूर्वी आपण कुठे होतो आणि आज आपण कुठे आहोत. 2014च्या पूर्वी 100 रुपये निघायचे तर 15 रुपये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचे. पण मोदीजींनी आल्या आल्या सर्वात पहिले जे बँक अकाउंट त्याने ओपन केले जनधन योजनेमध्ये, त्याच्यामध्ये आज एकूण 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतोय. आज आपण शू पॉलिश जरी केली, आपण जुत्याची पॉलिश जरी केली तरी आपण तिथं त्याला QR कोड टाकतो तिथं. म्हणजे प्रत्येक माणसाला मोदीजींनी आज एक याच्याशी जोडले गेले त्यासारखं. म्हणून आपण एक प्रगत राष्ट्रामध्ये चाललो आहोत. प्रगत राष्ट्राकडे आपली वाटचाल सुरू आहे. मोदीजींनी जेव्हा कोरोना आला तेव्हा संपूर्ण जगाला आपण वॅक्सिन दिलेले आहे. आपण कधीही एवढं प्रगत नव्हतो आज जितकं आपण ज्या याच्यामध्ये झालो आहे. भारतीय जनता पार्टीची जी सत्ता आली त्या सत्तेनंतर आपण बघितलं असेल की संपूर्ण देशात कुठेही दंगल झालेली नाही. याच्या अगोदर घोटाळे रोजच व्हायचे, कधी कोळसा घोटाळा, कधी TG स्कॅम, कधी कसला स्कॅम. पण या 9 वर्षात आपण आपल्या पंतप्रधानांवर किंवा मंत्रिमंडळावर किंवा भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या नेत्यावर एकही आरोप होताना आपण कधी ऐकलेलं नाहीये. तर ही एक शुद्ध सरकार, आपल्या देशाच्या विचारांची आणि आपल्या स्वाभिमानाची सरकार आहे. आपण व्यापारी आहोत. आज जेव्हा 2014 मध्ये टॅक्स कलेक्शन हा 17,000 कोटी रुपये मासिक होता, आज अभिमानाने आपल्याला सांगायचं वाटतं की या फक्त 9 वर्षात मोदीजींच्या सुयोग्य नियोजनामुळे आपला हा जो टॅक्स कलेक्शन आहे हा 2 लाख कोटी पर मंथ वर पोहोचलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वात जास्त योगदान मला वाटतं आपल्या सर्वांच्याच आहे. मोदीजींनी योजना दिली आणि आपण सर्व व्यापाऱ्यांनी मोदीजींना भरघोस आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे. आपल्यामुळे आज आपल्याला एक अभिमान वाटतो की आपल्यामुळे मोदीजी योजना ज्या करतायत, जे योजना त्याच्या सर्वांचे जे टॅक्स कलेक्शन आहे तो जरुरी लागेल आणि तो आपण व्यापारी त्यांना जमा करून देत आहोत. म्हणून मला या व्यापारी आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून अभिमान वाटतो. आज मोदी साहेबांनी 85 कोटी लोकांना मोफत धान्य दिलेलं आहे. फार मोठी गोष्ट आहे. आज देशामध्ये जो शेवटच्या घटकाचा माणूस आहे त्याला न्याय देण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे. अगर मैं व्यापारी हूँ तो मैं मोदी जी की जब चर्चा करूंगा, उनके अच्छे कार्यों की चर्चा करूंगा, तो मेरे संबंध कितने लोगों से बने रहेंगे. अगर मैं व्यापारी हूँ तो मैं उन सब तक के भारतीय जनता पार्टी का प्रचार कर सकता हूँ. मैं मेरे एम्प्लॉइज, उनके परिवार से बातचीत कर सकता हूँ. मैं मेरे ग्राहकों से बात कर सकता हूँ. उसके साथों साथ मैं जितने भी मेरे संबंधित, क्योंकि मैं व्यापारी हूँ, सब लोग मेरे पास आते, मैं सब लोगों की तरफ में जाता हूँ. वहां रह के जो मैं कार्य कर सकता हूँ, ये हम लोग पॉलिटिकल लोग कितना भी काम करेंगे नहीं कर सकते. आप सबने देखा है इन 9 वर्षों के अंदर में किसान से लेकर मजदूर, रेवड़ी वाले से लेकर हर छोटे वर्ग के, अभी अपन ने PPT में देखा, उन सबका मोदी जी ने ख्याल रखा है. हमारे महापौर ताई ने क्या बताया, राजीव गांधी जी ने बोला था मैं अगर 1 रुपया बेचता हूं तो कितने पैसे मिलते हैं, मात्र 15 पैसे मिलते हैं. लेकिन मोदी जी ने ऐसा काम नहीं किया. मोदी जी ने क्या किया, उन्होंने जनधन के माध्यम से 50 करोड़ नए खाते खोले. 50 करोड़ खाते, हिसाब लगाओ व्यापारी लोगों, 50 करोड़ खाते खोले. आज जिसको भी उनको सब्सिडी देना रहता, अगर 1 रुपया भेजते हैं तो नीचे 1 रुपया मिलता है, 1 पैसा भी कम नहीं होता. ऐसे हमारे मोदी जी हैं जिन्होंने ऐसा काम किया कि कभी किसी को शिकायत करने का मौका नहीं मिला. मोदी जी के 9 सालों के अंदर में मोदी जी के ऊपर एक भ्रष्टाचार का आरोप नहीं लगा. और पिछली सरकार में क्या 2G, 3G, पता नहीं कौन सा GG, ये सब क्या था. वहां जो भी सरकार बैठती थी उससे परेशान होकर हमने सरकार बदली और भारतीय जनता पार्टी की सरकार लाई
और ये वही सरकार है जो व्यापारियों की सरकार है। देखिए, एक हमारे मित्र हर्ष भाई बैठे, उन्होंने बहुत ही महत्वपूर्ण बात की, जो बंद साहब भी बोलकर गए एलबीटी के ऊपर। मैं भी भारतीय जनता पार्टी के माध्यम से नागपुर शहर में नगर सेवक, अभी हमारा कार्यकाल समाप्त हुआ, स्थायी समिति अध्यक्ष भी था। ये एलबीटी का विषय सिर्फ आपका नहीं है, ये एलबीटी का विषय पूरे महाराष्ट्र का है। बड़ी लड़ाई लड़के व्यापारियों ने एलबीटी समाप्त होना चाहिए यह आंदोलन चलाया और भारतीय जनता पार्टी के माध्यम से चलाया। मैं सबसे पहले धन्यवाद करूंगा देवेंद्र फडणवीस जी को, उन्होंने आटे बराबर एलबीटी समाप्त कर दी। वो समाप्त हो गई, लेकिन जो कांग्रेस का शासनकाल चला, जिसके अंदर में जितने महीने भी एलबीटी लगी रही, उन्होंने एक अधिसूचना ऐसी पास करके रखी जिसके अंदर में सरसकट महानगर पालिका एलबीटी समाप्त नहीं कर सकती। हम सब देवेंद्र जी के पीछे लगे हैं। अभी तो वो खुद फाइनेंस मिनिस्टर है। अगर ऐसा कोई मार्ग निकल जाए कि एलबीटी सरसकट समाप्त हो जाए, हम सब लगे, दुलिया के भी लगे, जलगांव के भी लगे, नागपुर के भी लगे, सब लगे, सरसकट पूरा समाप्त कर दो। लेकिन जब तक कि वो समाप्त नहीं होता, मैं हमारे मित्र रेलन जी को, हमारे महापौर ताई, इनको निवेदन करूंगा कि व्यापारियों के बीच में जाकर एलबीटी के कैंप्स लगाइए। वो कैंप्स ही इसका सॉल्यूशन का मार्ग है। और जो अधिकारी वहां बैठ के इनके डॉक्यूमेंटेशन करेगा, उसको जरा समझाकर भेजिए व्यापारियों के हित में डॉक्यूमेंटेशन, क्योंकि वो ऐसा कार्यकाल था, उस समय में व्यापारियों ने सिर्फ एलबीटी का विरोध किया, उन्होंने डॉक्यूमेंटेशन बरोबर नहीं किए, डॉक्यूमेंटेशन होके नहीं, इसीलिए कहीं न कहीं उसका सेटलमेंट करके क्लोज करना एकमात्र ऐसा पर्याय है जिसके आधार पर वो समाप्त हो सकता है। व्यापारियों के बीच में वैसे कैंप्स लगने चाहिए, लेकिन आप लोगों को भी मैं निवेदन करता हूँ, कई बार ऐसा होता है, धुले शहर का एक आदि व्यापारी होगा, हमारा इंटरप्राइजेस उसका नाम होगा, समझिए, उसका व्यापार धुलिया शहर के बाहर होगा, ऑक्ट्रॉय नाके के बाहर से उसे उठाकर पूरा माल बाहर भेज दिया होगा, जो कि उसका रजिस्ट्रेशन धुले शहर के अंदर में है। तो जितना भी टर्नओवर हुआ है, वो टर्नओवर उसके बुक्स में दिख रहा, जिसके कारण हम एलबीटी क्लेम कर रहे हैं। वो एलबीटी को समाप्त करने के लिए आपको सिर्फ यही बताना है कि भैया मैंने 25 करोड़ की सेल की थी, ये 25 करोड़ का हमारा नोट शीट देख लीजिए, ये पूरा का पूरा माल जलगांव चला गया, अकोला चला गया, अमरावती चला गया, कहीं पे भी चला गया, इधर तो कुछ भी नहीं है। इतना आपने दिखाया, उसने राउंड अप किया, क्लोज कर दिया। JSG प्लॅटिनम धुळेतर्फे समाजातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शहरातील कमलाबाई कन्या विद्यालय येथे संपन्न झाला। JSG प्लॅटिनम धुळेतर्फे समाजातील विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शहरातील कमलाबाई विद्यालय येथे संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र सिसोदिया हे उपस्थित होते। यावेळी 20 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। नौकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला। प्रास्ताविकात कल्पना सिसोदिया यांनी माहिती दिली। JSG प्लॅटिनम ही जैन समाजातील विशेष अग्रगण्य संस्था असून दरवर्षी समाजातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येत असतो। यावर्षी 20 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे नियोजन चारुल सुराणा यांनी केले होते। यावेळी राजेंद्र सिसोदिया, डॉक्टर प्रदीप बदाने, डॉक्टर संजय संघवी, दिलीप कुचिरिया, कल्पना सिसोदिया, चारुल सुराणा, अजित चोरडिया यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेरे सभी पदाधिकारियों में सदस्यों का हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ। आज यहाँ पे दोनों विद्यार्थी सम्मान समारोह हो रहा है, जो JSG प्लैटिनम के ग्रुप मेंबर्स के जो बच्चे हैं, जिन्होंने अलग अलग चीजों में अपना कौशल बताया है, 10th स्टैंडर्ड, 12th स्टैंडर्ड, डॉक्टर, इंजीनियर, ऐसे बहुत सारे हमारे बच्चे हैं, उनका आज JSG प्लैटिनम की ओर से यहाँ पे सम्मान होने जा रहा है। और ये मेरे लिए बड़े सौभाग्य की बात है कि आज मैं यहाँ पे जोन कोऑर्डिनेटर रोड पे उपस्थित हूँ। जोन कोऑर्डिनेटर बोला तो औरंगाबाद, मालेगांव, नंदुरबार, जलगांव, ऐसे 10 जोन को मेरे को कोऑर्डिनेट करना है। मेरा MRC ये उनके समय बनाना है। ये काम
यहाँ पे माननीय अध्यक्ष हो तो मेरे लिए आज भी बहुत बड़े सौभाग्य की बात और सम्मान की बात है कि मैं यहाँ पे बच्चों का सम्मान करने के लिए उपस्थित हूँ। आज मेरे सामने पधारे हुए बहन भी सब लोगों को मार्गदर्शन करेंगे और महाराष्ट्र रीजन में जो भी सब प्रोग्राम होते हैं उसमें हमारी की क्रिकेट, इंडोर गेम, अंताक्षरी, वॉइस ऑफ जेजी, ऐसे बहुत सारे प्रोग्राम पहले रीजन लेवल पर लिए जाते हैं, फिर फेडरेशन लेवल पर लिए जाते हैं। तो आप क्रिकेट कार्यक्रम के हेतु ये जिलों में जो भी इंटरेस्टेड है वो प्रेसिडेंट और सेक्रेटरी के पास अपने नाम देकर और आगे की तैयारी अभी से शुरू करें कि अपने को अपने जेजी मैनेजमेंट का नाम रीजन और फेडरेशन में पहुंचाना है। हम सब हमारी क्रिकेट और इंडोर की तो जाती है और अच्छे में भी हम पार्टिसिपेट करते हैं। वॉइस ऑफ जेजी के लिए भी कोई इंटरेस्टेड होगा तो सब लोग भी यहाँ पे अध्यक्ष और सेक्रेटरी के पास अपने नाम देते हैं। आज मैं जो भी हूँ हमारे संस्थापक अध्यक्ष राजू भाई सिसोदिया जिनका मार्गदर्शन और सपोर्ट पूरा मेरे साथ में रहा है, उसी वजह से आज मैं ये लेवल तक पहुंचा और उनके साथ में हम आगे भी बढ़ेंगे। राजू भाई आज हमारे साथ नहीं है, उनका स्वास्थ्य ओके अच्छा है तो उसके बावजूद भी वो यहाँ पे आने के स्थिति में नहीं है। वो लोग हमने उनको रोक दिया है कि भाई इतने पब्लिक में आपको नहीं आना है। वो अच्छे हैं और जल्दी अच्छे होकर हमारे बीच जोड़ने वाले हैं। तो मैं सभी गुरुवंतों के विद्यार्थियों का मनपूर्वक अभिनंदन करता हूँ और आगे के भविष्य के लिए फ्यूचर के लिए मैं मेरी शुभकामना देता हूँ। धन्यवाद। धुळे बिल्डर असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक धुळे शहरातील साक्री रोडवरील हॉटेल कृष्णा येथे संपन्न झाली। बैठकीस 5 राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते। बिल्डर असोसिएशनच्या राज्यस्तरीय बैठकीचे धुळे शहरातील साक्री रोडवरील हॉटेल कृष्णा येथे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत 5 राज्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते। बैठकीत बिल्डर असोसिएशनच्या सभासदांना उद्भवणाऱ्या विविध समस्या व येणाऱ्या विविध अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी अडीअडचणींबाबत काय उपाययोजना कराव्या यासाठी मार्गदर्शन करीत मोलाचे सल्ले दिले। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते। बिल्डर असोसिएशनच्या वेस्ट झोनच्या व्हाईस प्रेसिडेंटपदी सुनील मुंदडा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा बिल्डर असोसिएशनच्या तर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी बिल्डर असोसिएशनचे 5 राज्यातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 24 जून रोजी धुळ्यात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे वेस्ट झोन म्हणजे ज्याच्यात 5 राज्य मिळून वेस्ट झोन असतो त्याची पहिली वेस्ट झोन मीटिंग आयोजित करण्यात आली होती। सकाळच्या सेशनला, दुपारच्या सेशनला बिल्डर्स असोसिएशनची महाराष्ट्र स्टेट मीटिंग होती। दुपारच्या सेशनला त्याबद्दल आयोजन झालं। कॉन्ट्रॅक्टर्स, बिल्डर्स यांना उद्भवणाऱ्या समस्या, येणाऱ्या अडचणी त्याबद्दल चर्चा झाली व त्यातून कसे मार्ग काढावे त्या बाबत दिशा ठरवण्यात आली। आता आज संध्याकाळी बिल्डर असोसिएशन धुळेच्या वतीने माझी बिल्डर्स असोसिएशनच्या व्हाईस प्रेसिडेंट वेस्ट झोनमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांनी माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यासाठी राज्यातून व गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश व गोवा इथून असे बरेच बिल्डर्स असोसिएशनचे सदस्य, पदाधिकारी आलेले आहेत। आत्ताच नुकता कार्यक्रम सत्काराचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे आणि या दरम्यानच बिल्डर्स असोसिएशन धुळ्याच्या वतीने एक महिलाची विंग, जिला आम्ही स्फूर्ती विंग असं नाव दिलं आहे, ती पण स्थापन करण्यात आली। आज नंदुरबारला पण बिल्डर्स असोसिएशनचं एक सेंटर नवीन उघडण्यात आलेलं आहे। शहादा, जळगाव, मालेगाव इथे पूर्वीपासूनच सेंटर आहे। तर या पद्धतीने बिल्डर असोसिएशनचा विस्तार पण होत आहे। इतकं बोलून माझे असोसिएशन ऑफ इंडिया भारताचे जे आमचे अध्यक्ष आहेत हैदराबादहून श्री एस नरसिम्हा रेड्डी आले होते, त्यांच्या हस्ते माझा सत्कार ठेवण्यात आला होता आणि असे बरेच माजी अध्यक्ष पण या दरम्यान उपस्थित होते। मुंबईहून भगवान देवकर, नाशिकहून अविनाशजी पाटील
बरेच माजी स्टेट चेअरमन उपस्थित होते व सुंदर धुळे नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाली. धुळे नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाली. यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला. बैठकीत चेअरमन संजय शिंदे यांनी शाहू फुले आंबेडकर यांची प्रतिमा संस्थेला भेट दिली. बैठकीत नवनियुक्त संचालक मंडळाने केलेल्या उल्लेखनीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यात दरमहा होणाऱ्या मासिक सभेत प्रत्येक संचालकास अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिली जात आहे. पतसंस्थेचे कामकाज संगणकीकृत करण्यासाठी संचालक मंडळाने स्वखर्चाने 32,000 रुपये इतक्या रकमेचा संगणक व प्रिंटर खरेदी करून संस्थेस भेट दिली. पतसंस्थेच्या इमारतीस आतून व बाहेरून रंगरंगोटी 23,000 रुपये संचालक मंडळाच्या स्वखर्चाने करण्यात आला. सर्वसाधारण सभेसाठी उपस्थितांना भत्ता 300 वरून 500 रुपयेपर्यंत वाढ करण्यात आली. सन 2022-23 या वर्षासाठी 14% लाभांश देण्याची शिफारशीची तरतूदही करण्यात आली. असे विविध उल्लेखनीय कामांचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. यावेळी चेअरमन संजय शिंदे, व्हाईस चेअरमन सच्चिदानंद वळवी, श्रीकांत देसले, संतोष चौधरी, शेखर मोरे, महारू पाटील, सुभाष बाविस्कर, संतोष जोशी, उत्तम वाघ, रोहिदास कोळी, लोटन धनगर, हिरालाल गुले, अनिल पाटील, माया विराडे, बसंती पाडवी, संजय जाधव, शरद बोरसे, नाना गवळी, तुषार साळुंखे, कैलास कंखरे आदी उपस्थित होते. चेअरमन धुळे नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्था आज आमच्या पतसंस्थेची 45वी वार्षिक सर्वसाधारण सभा धुळे येथे पार पडली. आज या सभेत आम्ही सन 2022-23 साठी संस्थेच्या सभासदांना 14% डिव्हिडंड मंजुरीची शिफारस केलेली आहे. याशिवाय जे थकबाकीदार सभासद आहेत त्यांच्याकडून वसुली संदर्भात कठोर कारवाई करण्याचे उपाययोजना करणार आहोत आणि संस्थेत पुढील काळात नाव रूपात आणू असं आम्ही आश्वासन देतो. आणि आज सर्वप्रथम आम्ही आमचे जे सभासद होते त्यांना सन्मान चिन्ह देऊन तसंच 10वी-12वी मध्ये 75% अधिक विद्यार्थ्यांनी पालक आहेत त्यांचं ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सत्कार करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. खानदेश गोसेवा अंतर्गत गौशाळा मालेगाव रोड धुळेची सर्वसाधारण सभा संपन्न. मोदी ॲट द 9 कार्यक्रमाअंतर्गत भाजप व्यापारी आघाडीचा व्यापारी मेळावा संपन्न. GSG प्लॅटिनम तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. बिल्डर असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक संपन्न. आणि धुळे नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.